स्टुडंट्स, मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये स्टेटमेंटपासून ते अगदी लॉजपर्यंत ज्या काही आपण कन्सेप्ट बघितल्या त्या सगळ्या कन्सेप्टचं ॲप्लिकेशन करण्याची आता वेळ आलेली आहे. ह्या सगळ्या मॅथमॅटिक्सचं लॉजिकचं ॲप्लिकेशन जे आहे ते ॲप्लिकेशन अगदी व्हास्ट आहे, पण त्यातलं आपण आपल्या सिलेबसमध्ये बोर्डला सिलेबसमध्ये असणारं ॲप्लिकेशन फक्त बघणार आहे. आणि ते ॲप्लिकेशन म्हणजे ॲप्लिकेशन ऑफ लॉजिक टू स्विचिंग सर्किट्स. आता हे स्विचिंग सर्किटमध्ये ॲप्लिकेशन करतोय म्हणजे ही काय भानगड आहे ह्याच्यावरती आपण जरा डिस्कशन करूयात. बघा, आपण सुरुवातीला बघितलं होतं, समजा एखादं स्टेटमेंट असेल तर ते स्टेटमेंट काय असतं रे? व्हेरी गुड, एक तर ट्रू असतं किंवा फॉल्स असतं. विच इज इक्वॅल्स टू काय? टॉसिंग कॉइन. कॉइन टॉस केलं की काय होतं? एक तर हेड असतो किंवा टेल असतो. सिमिलर टू दॅट वे आपल्या घरामध्ये एक स्विच असतो. आपण स्विच ऑन केलं तर करंट फ्लो होऊन काय होणार आहे? लॅम्प ग्लो होणार आहे. आणि जर समजा आपण स्विच ऑफ केली तर आपला करंट फ्लो होणार नाही, त्यामुळं मग लॅम्प ग्लो होणार आहे का? नाही होणार, तो बंद होणार आहे. मग हे जे कुठंतरी साम्य आहे ते साम्य जोडण्याचा आपण प्रयत्न करणार आहे. ओके, मग त्यामध्ये स्विच सुद्धा काय आहे? तर स्विच इज अ टू स्टेट डिव्हाइस युज्ड टू कंट्रोल द फ्लो ऑफ करंट इन द सर्किट. साधारणतः आपण स्विचला कॅपिटल एसने रिप्रेझेंट केलं तर सिंपल स्विच जे आहे ते अशा पद्धतीने असणार आहे. बघा, मी तर ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ड्रॉ केलेलं आहे. करंट ज्यावेळी इथनं फ्लो होईल त्यावेळी करंट ही जी स्विच यस आहे ती क्लोज असेल तरच पुढं करंट जाईल, आणि मग पुढं काय असेल तो लॅम्प वगैरे काय असेल ते ग्लो होऊन जाईल. जर समजा स्विच ओपन असेल तर करंट फ्लो होणार का पुढं? नाही. आणि करंट फ्लो जर झाला नाही तर मग काय उपयोगच नाही ना. लक्षात आलं का? मग जर समजा माझ्या सर्किटमध्ये एकच स्विच असेल तर मी कशाने रिप्रेझेंट करणार? यसनं. पण एकपेक्षा जास्त जर स्विच असतील तर काय करायचं? मग एकपेक्षा जास्त स्विचेस असतील तर मी स्विचेस S1, S2 अँड सो ऑन आपण रिप्रेझेंट करणार आहे. आलं लक्षात? ओके, मग ह्या केसमध्ये पॉसिबिलिटीज कशा कशा असू शकतात ह्याबद्दल जर विचार केला तर काय आहे बघा. पॉसिबिलिटीज म्हणजे कसं? बघा, जनरली तुम्ही ऑब्झर्व करत असाल तर पहिल्यांदा कसं होतं बघा, एक बटन असायचं, एक स्विच असायची. ती स्विच ऑन केली की करंट फ्लो होऊन तो एखादा कुठला तरी बल्ब आपला चालू व्हायचा. ॲडव्हान्स त्यामध्ये झालं. परत असं कॉम्बिनेशन आलंय की ज्यामध्ये बघा तुम्हाला ठराविक 4 बल्ब लागले पाहिजेत एकाच बटनावरती, एकाच स्विचवरती लागू शकतात. आता सध्या समजा मला माझ्या हॉलमध्ये फक्त LEDच लागल्या पाहिजेत, तर तसं स्विच आहे की ते स्विच प्रेस केलं की डायरेक्ट स्विच ऑन केल्या आपला डायरेक्ट LEDच फक्त लागणार आहेत. असंही आहे. आता बघा, सर्किटचं कॉम्बिनेशन इथपर्यंत गेलेलं आहे की घरामध्ये समजा बरेचसे रूम्स आहेत, बरेचशा स्विचेस आहेत, बरेचसे बल्ब्स आणि LED आहेत. ज्यावेळी आपण घराचं मेन डोअर लॉक करू त्यावेळी चुकून एखादी आपली स्विच आज जर ऑन राहिली असेल, काही स्विचेस कंपल्सरी ऑन ठेवायचे असतात, जसे की फ्रीज वगैरे असेल, तर त्या सोडून एखादी दुसरी स्विच जर चुकून ऑन राहिली असेल तर मेन डोअर लॉक केल्या ॲटोमॅटिक सगळ्या स्विचेस ऑफ होणार आहेत. अहो, इथंपर्यंत नाही, आता तर ॲडव्हान्स कन्सेप्ट इथंपर्यंत झालेली आहे की तुम्ही तुमच्या मोबाईलवरती तुमच्या घरातली सगळी इलेक्ट्रिकल सर्किट ज्या आहेत त्या स्विचेस आहेत त्या सगळ्या ऑपरेट करू शकता. तुम्ही मोबाईलवरून तुमच्या घरातल्या एखाद्या रूममधला फॅन ऑन ऑफ करू शकता. इथंपर्यंत ॲडव्हान्स झालेला आहे. त्या सगळ्या ॲडव्हान्स कन्सेप्टचा जो बेस आहे त्या बेसमध्ये ज्यावेळी स्विचिंग सर्किट्स आपण घेतोय, ज्यावेळी स्विचेस घेतोय, त्यावेळी बेसिकली फाउंडेशन कन्सेप्टवरती त्या स्विचेस 2 पद्धतीने बिहेव करतील. त्यातली पहिली पद्धत बघा. बघा, हा करंट फ्लो होतोय. इथं एक स्विच S1 आहे आणि इथं एक स्विच S2 आहे. इथून करंट पुढे जाणार आहे आणि मग पुढे काय असेल तो लॅम्प वगैरे काय होणार आहे? हा ग्लो झालाय बरं का, लॅम्प ग्लो होणार आहे. तर माझा हा लॅम्प ग्लो होण्यासाठी काय कंडिशन असेल? जरा लॉजिक वापरा बरं. चॅप्टर संपलाय थोडक्यात आता आपला. ओके, लॉजिक लागला असेल. काय बघा, स्विच S1 आणि स्विच S2 ह्या दोन्हीही क्लोज्ड असायला पाहिजेत, तरच पुढे करंट फ्लो होईल आणि मग लॅम्प ग्लो होईल, बरोबर का? ह्यामध्ये एक जरी स्विच ओपन राहिली, क्लोज झाली नाही, तर करंट पुढे फ्लो होणार आहे का? नाही. सिमिलर टू दॅट वे दुसरा एक ऑप्शन आहे बघा स्विचिंग सर्किट मधला. समजा ओके, बघा, करंट इथून फ्लो होतोय आणि करंट असा डिस्ट्रीब्यूट होतोय. आता करंटला एवढंच माहीत असतं की वाहनं, बरोबर आहे का? मग तो करंट असा होणार नाहीये की तो फक्त इथून वरूनच जाणार, खालून जाणारच नाहीये. करंट हा फ्लो होणार दोन्ही बाजूने करंट फ्लो होत असताना इथे एक स्विच आहे, समजा याला S1 म्हणू, इथे एक स्विच आहे S2 म्हणूयात. ह्या दोन्ही स्विचेस क्लोज्ड असतील तर करंट तर फ्लो होणारच आहे पुढे, आणि पुढे काय असेल तो लॅम्प ग्लो होणार आहे. समजा स्विच S1 क्लोज झाली आणि स्विच S2 ओपन झाले,
काय प्रॉब्लेम नाही हो. S1 मधून करंट पुढे जाऊ शकतो आणि इथून जाऊन परत लॅम्प ग्लो होऊ शकतो. समजा स्विच S1 ओपन झाले पण S2 क्लोज झाले तरी सुद्धा करंट फ्लो होईल. लक्षात आलंय का? म्हणजे दुसऱ्या केसमध्ये स्विचेस ज्यावेळी पॅरलली कनेक्ट केले जातील, त्यावेळी दोन्ही ओपन असतील तर मात्र करंट पुढे फ्लो होणार नाही. मात्र एक जरी क्लोज असेल तर करंट फ्लो होणारच आहे. जसं की पहिल्यामध्ये आपण बघितलं होतं, पहिल्यामध्ये कंपल्सरी दोन्ही क्लोज असायलाच पाहिजेत, बरोबर आहे का? मात्र दुसऱ्या केसमध्ये असं आहे की एक जरी क्लोज असेल तरी बास आहे. आता हे कशात तरी ट्रुथ टेबलवरती इक्विव्हॅलन्स येते का असं वाटते का? बघा बरं. येस, काही जणांना याचं लॉजिक लागला असेल, नसेल तर आपण आता पुढे बघणारच आहे ते कन्सेप्ट. मग ह्यातली पहिली कन्सेप्ट बघूया. स्विचिंग सर्किट आपण अशा पद्धतीने रिप्रेझेंट करणार आहे. बघा, बॅटरी घेतलेली आहे. ऍक्च्युअली ज्यावेळी तुम्हाला बोर्डाला रिप्रेझेंट करायला येत असेल त्यावेळी स्विचिंग सर्किट अशा पद्धतीने रिप्रेझेंट करायचे. ऍक्च्युअली दिस इज द सिम्पल सर्किट. ह्यामध्ये आपल्याला माहिती आहे यस ही स्विच आहे. ही स्विच यस जर क्लोज असेल तर आपल्याला माहिती आहे करंट पुढे फ्लो होणार आणि लॅम्प ग्लो होणार आहे. मग ह्या स्विचिंग सर्किटला आपण मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये सिम्बॉलिक फॉर्ममध्ये कन्वर्ट करू शकतो. म्हणजे तुम्हाला परीक्षेला याच्यावरती प्रश्न डायरेक्ट असा येऊ शकतो, क्वेश्चन असा विचारला जाऊ शकतो, अशी काहीतरी स्विचिंग सर्किट देतील की ज्याचा सिम्बॉलिक फॉर्म लिहायचा आहे. मग सिम्बॉलिक फॉर्म लिहिण्यासाठी आपल्याला स्टेटमेंटमध्ये कन्वर्ट करावं लागेल. तर मी इथं कसं करतोय बघा, मी लेट मांडतो P be the statement such that okay yes switch yes is closed. काय मांडलं लक्षात आलं का? P हे स्टेटमेंट मांडलं की स्विच yes ही क्लोज्ड असेल. मग निगेशन P काय होईल? स्विच yes इज ओपन, बरोबर आहे का? निगेशन P काय येणार आहे? स्विच yes इज ओपन, क्लोजच्या ऐवजी ओपन येईल. नॉट क्लोज्ड, थोडक्यात ओपन. निगेशन P ला आपण असं पण म्हणू शकतो यस डॅश इज क्लोज्ड. यसच्या अपोजिट यस डॅश इज क्लोज्ड असं पण आपण म्हणू शकतो. मग P ला जर स्विच यस इज क्लोज्ड म्हणलं तर याचा सिम्बॉलिक फॉर्म लिहिताना आपण असा लिहू शकतो P इज इक्विव्हॅलन्स टू L वेअर L इज द लॅम्प ग्लो. सो दिस इज आवर सिम्बॉलिक फॉर्म ऑफ सिम्पल सर्किट. ओके, मग आता पुढे बघूयात आपण. पहिली केस आपण डिस्कस केली होती, टू स्विचेस इन सिरीज. आता ज्यावेळी स्विचेस सिरीजमध्ये असतील, म्हणजे इकडून तुमचा असेल तो काय असेल ती बॅटरी वगैरे इकडं असेल, इथनं करंट पुढे गेला, पहिली स्विच इथं भेटली S1, स्विच सिरीजमध्ये आहे, दुसरी स्विच इथं भेटली आणि इथं आपला काहीतरी लॅम्प आहे आणि इथं आपली ही बॅटरी कनेक्ट आपण केलेली असं गृहीत धरूयात. करंट अशा पद्धतीनं फ्लो होतोय. तर आपल्याला माहिती आहे इथं दोन्ही स्विच कसं असायला पाहिजेत, दोन्ही स्विच क्लोज असतील तरच करंट फ्लो होणार आहे. जसं की अँड मध्ये दोन्ही ट्रू असतील तरच ट्रू, अदरवाईज फॉल्स. बघा मी कनेक्शन कसं लावलंय ते, म्हणजे सिम्बॉलिक फॉर्म कसा लिहायचा हे थोडक्यात तुम्हाला आता अंदाज आला असेल. बघा, टू स्विचेस S1 S2 इन सिरीज, हे अशा पद्धतीने आपली सिरीजमध्ये कनेक्ट केलेले स्विचेस आहेत. सिम्बॉलिक फॉर्म रिप्रेझेंट करत असताना मी काय करणार बघा, लेट P द स्विच S1 इज क्लोज्ड, पुढे हा शब्द पाहिजे होता खरं तर, तुम्ही तो लिहा तुमच्या वहीमध्ये लिहिताना. Q स्विच S2 इज क्लोज्ड, L लॅम्प ग्लो. मग ह्या केसमध्ये तुम्हाला माहिती आहे ही जे सर्किट आपण ड्रॉ केलं होतं, ह्या सर्किटमध्ये दोन्ही मधून करंट फ्लो झाला. करंट फ्लो होतोय त्याला 1 म्हणूयात आपण, आणि करंट फ्लो होणार नाही त्या 0 म्हणूयात. म्हणजे पॉझिटिव्ह सेन्स 1 इज इक्वल्स टू T पण म्हणू शकतो आपण आणि 0 इज इक्वल्स टू F पण म्हणू शकतो आपण. मग या केसमध्ये कसं होतंय बघा, दोन्ही स्विच जर क्लोज झाल्या 1 दोन्ही क्लोज आहेत तर करंट फ्लो होणार आहे आणि लॅम्प ग्लो होणार आहे. सक्सेस मिळालं 1 म्हणूयात. समजा पहिली स्विच क्लोज असेल म्हणजे 1, दुसरी स्विच ओपन असेल म्हणजे 0. मग आता करंट फ्लो होणार का? पहिली क्लोज आहे दुसरी ओपन आहे, नाही करंट फ्लो होणार. म्हणजे लॅम्प ग्लो होणार का? नाही, म्हणजे 0. कळलं का? समजा पहिली स्विच ओपन आहे आणि दुसरी स्विच क्लोज आहे म्हणजे 1. अहो, दुसरी स्विच क्लोज असून उपयोग होणार नाही ना, पहिली स्विचच ओपन आहे म्हणजे करंट पुढे जाणारच नाहीये, त्यामुळे इथं लॅम्प ग्लो होणार नाही म्हणजे 0. आणि जर समजा दोन्ही स्विचेस ओपन असतील तर मग काय सगळा विषय संपलाच, म्हणजे लॅम्प ग्लो होणार नाहीये. आणि मग हा आपला काय झाला माहिती आहे का, हा एक टेबल तयार झाला. P स्विच S1 इज क्लोज्ड म्हणूयात, Q स्विच S2 इज क्लोज्ड म्हणूयात. आणि मग हा टेबल जर बघितला, दिस इज नथिंग बट कॉल्ड एज ए स्विचिंग टेबल किंवा इनपुट आउटपुट टेबल ह्याला म्हणायचं. आणि तुम्ही जर बघितलं तर दिस इज नथिंग बट व्हॉट, व्हेरी गुड, P अँड Q चा हा ट्रूथ टेबल सारखा स्विचिंग टेबल दिसतोय. फक्त ट्रूथ टेबल मध्ये आपण TF घेतो, स्विचिंग टेबल मध्ये आपण 1 0 1 0 असं घेतलेलं आहे. सो P Q L घेतला,
तर काय होईल बघा, सिम्बॉलिक फॉर्म मी सांगितल्या पद्धतीनं सिरीजमध्ये आहे त्यामुळे पी अँड क्यू येईल. आणि पी अँड क्यू आल्यानंतर इनपुट आउटपुट टेबल किंवा स्विचिंग टेबल आपण ज्याला म्हणू तो साधारणतः कसा येईल बघा, व्यवस्थित ऑब्झर्व करा. अगदी आपल्या ट्रूथ टेबल सारखाच आहे. अँडच्या फक्त टीच्या ठिकाणी 1 हे काळजात भिडवून घ्या आणि एफच्या ठिकाणी 0 हे लक्षात ठेवा, मग काही प्रॉब्लेम येणार नाही. मग जसं आता आपण स्विचेस इन सिरीज बघितलं तसं स्विचेस इन पॅरलल पण असू शकतात की. सो नेक्स्ट ऑप्शन 2 स्विचेस इन पॅरलल. आता 2 स्विचेस ज्यावेळी पॅरलल मध्ये असतील त्यावेळी काय होते ते बघूयात. 2 switches S1 and S2 are connected in parallel. आता इथं काय होईल बघा बरं, ह्या बॅटरीतून करंट जेव्हा पुढे जाईल ते करंट इकडे पण जाईल आणि करंट इकडे पण जाईल, म्हणजे करंट पॅरलली फ्लो व्हायला लागलाय, पॅरलल लाईन सारखा फ्लो व्हायला लागलाय, बरोबर का. आता ह्यामध्ये दोन्ही क्लोज असतील तर मग करंट फ्लो होऊन लॅम्प ग्लो होणार आहे, त्यात काही विषय नाही आहे. पण एक जरी क्लोज असेल, समजा S1 ही क्लोज आहे, S2 ओपन आहे पण S1 क्लोज आहे, काय प्रॉब्लेम नाही, इथनं करंट पुढे फ्लो होणार आहे आणि हा लॅम्प ग्लो होणार आहे. समजा S1 ओपन असेल पण S2 क्लोज झाला, S1 ओपन असं नाही का, पण करंट माझा इथनं पुढे जाणारच आहे आणि इथनं पुढे जाऊन हा लॅम्प ग्लो होणार आहे. म्हणजे इथं कसं होतंय बघा, पी स्टेटमेंट घेतलं स्विच S1 इज क्लोजडला, क्यू स्टेटमेंट घेतलं स्विच S2 इज क्लोजडला ना. आउटकम आता पुढे आपण लिहूयात. समजा दोन्ही स्विच क्लोज असतील 1-1 तर करंट फ्लो होऊन म्हणजे दुधात साखर पडल्यासारखं आहे आणि लॅम्प ग्लो होणारच आहे. समजा पहिली स्विच क्लोज आहे म्हणजे 1, दुसरी स्विच S2 ओपन आहे गृहीत धरूयात, पण S1 क्लोज आहे ना, त्यामुळे क्लोज झाल्या कारण करून इथनं पुढे जाऊन लॅम्प ग्लो होऊ शकतो म्हणजे 1. समजा S1 ओपन आहे म्हणजे 0 आणि S2 क्लोज्ड आहे म्हणजे 1. S2 क्लोज्ड आहे, करंट गेला पुढं आणि लॅम्प ग्लो होणार आहे म्हणजे 1. पण समजा जर दोन्ही स्विचेस ओपन असतील तर मात्र इथं काही वेगळा काही इतिहास घडू शकत नाही, त्यामुळे करंट फ्लो होणार नाही आहे, त्यामुळे इथं 0. हा जर स्विचिंग टेबल तुम्ही ऑब्झर्व केला तर विच इज इक्वॅलन्स टू व्हॉट, शबास, अँड दिस इज नथिंग बट पी ऑर क्यू. आणि मग हा झाला स्विचिंग टेबल. म्हणजे स्विचेस जर पॅरलल असतील तर सिम्बॉलिक फॉर्म काय येणार आहे, पी ऑर क्यू, आणि स्विचेस जर सिरीज मध्ये असतील तर पी अँड क्यू. लक्षात आलंय. इथं मी रिप्रेझेंट करतोय बघा, पी क्यू घेतलाय, सिम्बॉलिक फॉर्म आपण रिप्रेझेंट करणार पहिल्यांदा तो पी ऑर क्यू ऑब्विसली पॅरललला, आणि मग त्याचा स्विचिंग टेबल साधारणतः अशा पद्धतीने येणार आहे की जो कसा लक्षात ठेवायचा आहे, टी ला 1 आणि एफ ला 0 अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. म्हणजे ज्यावेळी स्विचेस ह्या सिरीज मध्ये असतात त्यावेळी सिम्बॉलिक फॉर्म काय अँड, आणि ज्यावेळी स्विचेस ह्या पॅरलल मध्ये असतात त्यावेळी सिम्बॉलिक फॉर्म काय ऑर. ओके, मग जर मला हे समजलं असेल तर आपण एक्झाम्पल डिस्कस करूयात याची, की जी बोर्डाच्या पॅटर्नला येऊ शकतात ती कशी आहेत बघा. एक्सप्रेस द फॉलोइंग सर्किट्स इन द सिम्बॉलिक फॉर्म ऑफ लॉजिक. म्हणजे सर्किट दिलं जाईल की ज्याला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहायचं आहे. ऑल्सो वी हॅव टू राईट द इनपुट आउटपुट टेबल, म्हणजे स्विचिंग टेबल सुद्धा तुम्हाला लिहायचा आहे. सो लेट स्टार्ट. पहिलं एक्झाम्पल आपण घेऊयात. आता सर्किट ऑब्झर्व करा बरं जरा. ओके, ह्या सर्किटमध्ये पहिल्यांदा काय बघायचं, एक्झाम्पल बोर्डाला सोडताना काय बघायचं बघा. स्विचिंग सर्किट बघितल्यानंतर त्याच्यामध्ये स्विचेस कोणकोणते आहेत आणि कशा आहेत त्या बघायचं. किती स्विचेस आहेत, शबास, 3 स्विचेस आहेत, S1, S2 आणि S3, बरोबर आहे. आता ह्या 3 स्विचेस पैकी करंट फ्लो होत असताना इथून करंट इथं आला, करंटला ऑप्शन आहे तिथं इकडं किंवा इकडं, म्हणजे ऑर झाला इथं. आलं का लक्षात, ऑर झाला. पहिला ऑर मधला S1 मधनं इथं जर करंट पुढे गेला तर इथनं असा गेला, इथनं असा गेला आणि लॅम्प ग्लो होणार आहे. मग S1 ला आपण P मानूयात, S2 ला Q मानूयात आणि S3 आहे म्हणून इथं R, म्हणजे 3 स्टेटमेंट कन्सिडर करूयात 3 स्विचेसला. पहिला ऑप्शन S1 मधनं करंट फ्लो होईल आणि लॅम्प ग्लो होईल म्हणजे P, किंवा ऑर S2 आणि लगेच पुढं अँड S3, बरोबर आहे का. सिरीज मध्ये आहेत म्हणजे काय येणार आहे अँड. आता त्यामुळे इथं ब्रॅकेट टाकूयात. S2 म्हणजे काय Q, सिरीज मध्ये आहे म्हणून अँड, आणि S3 म्हणजे R, आणि मग विच इज इक्वॅलन्स टू लॅम्प ग्लो म्हणजे L. सो व्हॉट इज दिस, दिस इज आवर रिक्वायर्ड सिम्बॉलिक फॉर्म ऑफ गिवन स्विचिंग सर्किट. लक्षात येते का बघा. ओके, मग पुन्हा डिस्प्ले करतो. P द स्विच S1 इज क्लोज्ड पुढे तुम्ही वापरणार आहे, S2 Q म्हणणार आहे त्याला. ऍक्च्युली इथं R राहिलेला आहे आपला, इथं रिप्रेझेंट करताना तुम्हाला R घ्यावं लागणार आहे, काय द स्विच S3 इज क्लोज्ड असं घ्यावं लागणार आहे. आणि ते घेतल्यानंतर पुढे कसं होणार आहे, सिम्बॉलिक फॉर्म बघा. सिम्बॉलिक फॉर्म इथनं गेला, ऑर आला म्हणून इथं ऑर आलाय बघा. P एकच स्विच आहे आणि मग पुढं करंट फ्लो होऊन लॅम्प ग्लो होईल, किंवा ऑर इथून करंट खाली जाईल, सिरीज मध्ये गेल्यामुळे अँड होईल, ब्रॅकेट मध्ये टाकलाय Q अँड R, आणि मग पुढे जाऊन लॅम्प ग्लो होईल. सो दिस इज आवर रिक्वायर्ड सिम्बॉलिक
फॉर्म. एकदा का सिम्बॉलिक फॉर्म झाला की त्याच्यात आपल्याला स्विचिंग टेबल, कारण की इथं तुम्हाला इनपुट आउटपुट टेबल पण म्हणलंय, इनपुट आउटपुट टेबल म्हणा किंवा स्विचिंग टेबल म्हणा, काय प्रॉब्लेम नाही. तर तो टेबल तयार करायचा आहे. आता तो कशा पद्धतीने आपण तयार करू शकतो बघा. ओके, आपण जसा ट्रूथ टेबल तयार करतो तसाच तयार करायचे. मग इथं आपण स्टेटमेंट बघणार, 3 स्टेटमेंट आहेत. पहिलं कोण, पी, नंतर क्यू, नंतर आर. ओके, आता पहिला रो तयार करून घेऊयात टेबलचा. पहिलं कोण फाईन करणार, शाबास. आणि नेक्स्ट, ओके. आता इथं किती स्टेटमेंट आहेत, 3, म्हणजे आउटकम किती येणार आहेत, 8. बघा, ट्रूथ टेबल सारखं सगळं लॉजिक वापरायचं आहे, फक्त टीच्या ठिकाणी 1 आणि आपल्याला काय लिहायचं आहे, एफच्या ठिकाणी 0. मग आता आपण स्टार्ट करूयात. पीला आपल्याला माहिती आहे 8 म्हणजे पहिले 4 कोण येणार आहेत, टी, म्हणजे इथं स्विचिंग टेबलला पहिले 4 काय येणार, मग 1. व्हेरी गुड. मग 1 1 1 1 आणि परत नंतरचे 4 0 0 0 0. क्यूच्या वेळी काय होणार, 4चे निम्मे म्हणजे 2 1 2 0, परत 2 1 आणि परत 2 0. आरच्या वेळी अल्टरनेटिव्ह चेंज 1 0 1 0 1 0 आणि 1 0. आता क्यू अँड आर, क्यू इथं आहे, आर इथं आहे, दोघांचा अँड. अँड म्हणलं की काय असतं, ओके, अँड म्हणलं की दोन्ही ट्रू असतील तरच ट्रू, अदरवाईज फॉल्स. म्हणजे इथं आता दोन्ही क्लोज्ड असतील तरच क्लोज्ड, म्हणजे 1 1. इथं दुसरा ओपन आहे, 0 आहे, त्यामुळे नाही. अँडला दोन्ही आपल्याला 1 पाहिजेत आता इथं, नाहीतर 0 कंपल्सरी होणार आहे. इथं 1 होईल, 0 0 आणि 0. आता पीचा म्हणजे पहिलं जे दिलेलं आहे कॉलम त्याचा ऑर घ्यायचा आहे याच्याबरोबर. ऑर म्हणलं की आता मात्र माहिती आहे एक जरी क्लोज्ड असेल तरी मग काय प्रॉब्लेम नाहीये. इथं पहिल्या ऑप्शनमध्ये काय बघा, दोन्ही क्लोज्ड आहेत. ओके, इथं दुसरा ओपन आहे, 0 आहे, पण पहिला क्लोज्ड असल्यामुळे 1, परत 1, परत 1. ओके, म्हणजे पहिले 4 आपले झाले, परत नंतरच्या 4 मध्ये इथं 1 आहे. दुसऱ्या केसमध्ये बघा, इथं 0 आहे पण इथं 1 आहे, त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. शेवटचे 3 मात्र सगळे 0 0 0 आहेत, त्यामुळे हे 0 होणार आहेत. अलग लक्षात. हा टेबल मी ड्रॉ केलेला नाही, जाणीवपूर्वक हा तुम्ही ड्रॉ करायचा आहे तुमच्या रेग्युलरच्या नोटबुकमध्ये. सो लेट्स स्टार्ट नेक्स्ट एक्झाम्पल. सर्किट ऑब्झर्व करूयात. ही आणखीन एक नवीन कन्सेप्ट आलेली आहे की जी ऑलरेडी मी तुम्हाला डिस्कस केली असेलच. S1 आणि S1 डॅश. मग S1 ला आपण P जर मांडलं रिप्रेझेंटेट करताना सिम्बॉलिक फॉर्म मध्ये, तर S1 डॅश काय घेणार, शाबास, निगेशन P. S2 Q, मग S2 डॅश काय येणार, निगेशन Q. झाले 4 स्विचेस. चला स्टार्ट करूया सिम्बॉलिक फॉर्म. माझा करंट आहे आपला इथनं फ्लो झाला, करंट हा 3 ऑर मध्ये जाणार आहे. पहिल्या ऑर मध्ये म्हणजे S1 मधनं गेला म्हणजे P, ऑर S2 मधनं गेला Q, ऑर इथून S1 डॅश मधनं जाताना सिरीज मध्ये 2 आहेत म्हणजे ब्रॅकेट, S1 डॅश म्हणजे निगेशन ऑफ P, सिरीज मध्ये म्हणजे ऍड, आणि S2 डॅश म्हणजे निगेशन ऑफ Q, आणि मग दिस इज इक्वॅलन्स टू L. सो दिस इज अवर रिक्वायर्ड सिम्बॉलिक फॉर्म. ओके, सो मी इथे घेतलेले आहेत बघा, P निगेशन P, Q निगेशन Q. रायटिंग कसं लिहायचं आहे बोर्डाच्या वेळी हे तुम्हाला इथे दिसतंय, आणि मग सिम्बॉलिक फॉर्म त्याचा अशा पद्धतीने येणार आहे. तुम्ही इथं हा ब्रॅकेट टाकला, अगर नाही टाकला तरी काय प्रॉब्लेम नाही, कारण की शेवटी ऑरच आहे. थर्ड एक्झाम्पल मी इथं स्विचिंग टेबल पण राहिला आपला डिस्कस करायचा, तो काय तुम्ही ड्रॉ करू शकता. इथं तुम्हाला पॅटर्न दिसतोय सिम्बॉलिक फॉर्म, त्याचा स्विचिंग टेबल कसा लिहायचा ते ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे. इथं आपण एक प्रिडिक्शन पण करू शकतो ह्या स्विच बाबतीत, जे स्विचिंग सर्किट केलं होतं त्या बाबतीत. कारण की बघा तुम्ही ह्या स्विचिंग टेबलच्या लास्ट कॉलमच्या सगळ्या एंट्रीज जर बघितल्या तर 1 1 1 म्हणजे आपला करंट ऑलवेज फ्लो अँड लॅम्प इज ऑलवेज ग्लो, असं कन्क्लुजन पण आपण काढू शकतो. बऱ्याच वेळेला स्विचिंग सर्किटमधनं सिम्बॉलिक फॉर्म लिहा, स्विचिंग टेबल लिहा आणि तुमचं कन्क्लुजन लिहा असा पण प्रश्न येतो. तर कन्क्लुजन इथं तुमचं असं असेल, लास्ट कॉलमच्या सगळ्या एंट्रीज 1 असल्या कारणानं तुमच्या स्विचमधनं ऑलवेज करंट फ्लो होणार आहे आणि त्यामुळे ऑलवेज लॅम्प ग्लो असं तुमचं कन्क्लुजन असू शकतं. मग सिमिलर टू दॅट वे तुम्ही विचार करू शकता, जर सगळे समजा शेवटच्या कॉलममधल्या सगळ्या एंट्रीज 0 आल्या तर करंट ऑलवेज डज नॉट फ्लो इन द सर्किट अँड लॅम्प डज नॉट ग्लो, असं तुमचं उत्तर येऊ शकतं. आता नेक्स्ट एक्झाम्पल मी डायरेक्ट डिस्प्ले केलंय बघा. तुम्ही आता सुपर फास्ट झाला असाल, करंट फ्लो इथून झाला, ऑर आला, S1 म्हणजे P, S2 म्हणजे Q म्हणूयात, ते सिरीजमध्ये म्हणजे अँड, म्हणजे पहिला ब्रॅकेट P अँड Q आला, ऑर S1 डॅश म्हणजे निगेशन P, S2 डॅश निगेशन Q, ह्या दोघांचा अँड. ओके, ह्या सगळ्यांना कंप्लीट करायचं आहे म्हणजे स्क्वेअर ब्रॅकेट, आणि पुढे परत सिरीज आल्या म्हणजे अँड आर.
विच इज इक्वॅलन्स टू यल आणि त्याचा हा स्विचिंग टेबल. अशा पद्धतीनं आज तुम्हाला आपल्या लॉजिकचं स्विचिंग सर्किटशी रिलेटेड ॲप्लिकेशन अतिशय चांगल्या पद्धतीनं समजलं असेलच. ह्याच्याशी इम्प्लिमेंटेशन ओरिएंटेड होमवर्क 1.5 आहे की ज्यामध्ये तुम्हाला सर्किट दिलेले आहेत की ज्याचा सिम्बॉलिक फॉर्म आणि इनपुट आउटपुट टेबल सुद्धा लिहायचा आहे. जसं की मी तर तुम्हाला दुसऱ्या ह्या एक्झाम्पलचा सिम्बॉलिक फॉर्म ओरली सांगतो बघा. करंट इथून फ्लो झाला, ऑरला गेलाय, S1 डॅश म्हणजे निगेशन P, सिरीजमध्ये म्हणजे अँड, S2 म्हणजे काय असणार आहे Q. ओके, ह्यांना ब्रॅकेट टाकावं लागेल कारण की परत त्यांचा सगळ्यांचा ऑर आहे. परत हे सिरीजमध्ये म्हणजे इथं अँड असणार आहे S1 म्हणजे काय P अँड S2 डॅश म्हणजे काय निगेशन Q आणि मग करंट पुढे फ्लो होणार आहे म्हणजे इक्विव्हॅलन्स टू आणि मग लॅम्प ग्लो. सो दिस इज आवर रिक्वायर्ड सिम्बॉलिक फॉर्म ऑफ एक्झाम्पल नंबर 2. अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या होमवर्कच्या वहीमध्ये हे सर्किट ड्रॉ करायचं. सर्किट ड्रॉ नंतर त्याचा सिम्बॉलिक फॉर्म आणि त्याचा स्विचिंग टेबल किंवा इनपुट आउटपुट टेबल सुद्धा लिहायचं आहे. पुढे मी अजून 2 एक्झाम्पल डिस्प्ले केलेले आहेत, त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही मारून घेऊ शकता तुमच्याकडे जर PDF अवेलेबल नसतील तर. आणि हे 2 यांचे आन्सर सुद्धा मी डिस्प्ले करतोय. आन्सरमध्ये हे पहिलं जे दिलेलं आहे ते म्हणजे तुमचा सिम्बॉलिक फॉर्म आहे स्विचिंग सर्किटचा आणि दुसरं हे जे दिलेलं आहे ते म्हणजे तुमच्या स्विचिंग टेबलच्या लास्ट कॉलमच्या एंट्रीज आहेत. काय आहेत ह्या लास्ट कॉलमच्या एंट्रीज. तर तुम्ही हे सगळे क्वेश्चन्स इझिली सॉल्व्ह करू शकता. आता आपला हा चॅप्टर CET पर्यंत आलेला आहे म्हणजे बोर्ड कंप्लीट झालेला आहे. नेक्स्ट लेक्चर कुणीही मिस करू नका कारण की पुढच्या लेक्चरला मी हा पूर्ण चॅप्टर बोर्ड ओरिएंटेड पुन्हा एकदा रिवाईज करणार आहे फास्टमध्ये आणि तो रिव्हिजन आपली चॅप्टरची मॅथमॅटिकल लॉजिकची झाल्यानंतर आपण ह्या चॅप्टरच्या CET JEE सुरुवात करणार आहे. त्यामुळे नेक्स्ट लेक्चर तुम्ही मिस करू नका. आता हा होमवर्क कंप्लीट करा. आजच्यासाठी धन्यवाद.